मित्रांनो, रिझल्ट लागल्यानंतर किती विषय बॅक राहिल्यानंतर आपल्याला कोंडो मार्क्स भेटतात किंवा ग्रेस मार्क भेटतात. सो कोंडो, स्टार किंवा ग्रेस मार्क किती विषय बॅक राहिल्यानंतर किंवा किती विषय निघाल्यानंतर भेटतात हे मी आता तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, टी आणि बी चा आपला इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागला पण विद्यार्थ्यांना रिझल्टच भेटत नाही. खूप जास्त डाऊट्स येतात. या व्हिडिओमध्ये मी तेच क्लिअर करणार आहे. मित्रांनो, प्रोफेसर मंगेश खैरे मी तुमचं आपल्या पर्पल ॲट यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पहिला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपला थर्ड इयर आणि बी चा 2-3 दिवसापूर्वी रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर शक्यतो रेग्युलरच्या मुलांचा रिझल्ट पूर्णपणे डिस्प्ले होतोय, पण ज्या मुलांचे बॅकलॉग्स होते त्या बॅकलॉगच्या मुलांच्या रिझल्टमध्ये काही क्वेरी येत आहे. काहींचे रिझल्ट दिसत नाही, काहींचं कांट फाउंड, काहींना अशा प्रकारे बघा अशा प्रकारे काहींना एरर येत आहे की इनव्हॅलिड डेटा, कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, अशा प्रकारचे वेगवेगळे एरर येत आहे शक्यतो ज्यांचे बॅकलॉग आहे त्यांना. मग आता त्या पोरांचा रिझल्टचं नेमकी काय, विषय निघाला आहे की विषय बॅकलॉग आहे की किती मार्क आहे, काय काही मुलांना क्लिअर होत नाहीये. मग एक्झाम फॉर्म भरायला जायचं की नाही, रिव्हॅल करायचं की नाही, काही क्लिअर होत नाहीये. खूप मुलांचे कॉल आम्हाला येत आहे. सो त्यामुळेच म्हटलं की तुम्हाला हे व्हिडिओ देणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, एक जनरली बघा, लक्षात घ्या, भरपूर ऑनलाईन ज्या वेबसाईट असतात, ऑनलाईन आपण जेव्हा रिझल्ट बघतो त्याच्यात भरपूर वेळा चॅलेंजेस येऊन जातात, पण ॲक्च्युअल घाबरण्यासारखं कारण नाही. जेव्हा रिझल्ट नंतर 5-6 दिवसांनी आपल्याला गॅझेट कॉपी येते. गॅझेटमध्ये हार्डकोर कॉपी असते, बरोबर. त्या कॉपीमध्ये तुमचे ॲक्च्युअल मार्क्स वगैरे काय ग्रेड आहे सगळं आलेलं असतं. येस, सो रिझल्ट लागलाय, जरी तुमचा ऑनलाईन दिसत नाहीये, ज्यांच्यानंतर दिसत नाही मी स्पेसिफिकली त्यांच्यासाठी सांगतो. सो घाबरू नका. 2-1 दिवसात, अजून 2-3 दिवसामध्ये तुम्हाला गॅझेट कॉपी येईल, त्याच्यामध्ये तुमचे ॲक्च्युअल मार्क्स, ग्रेड्स वगैरे काय असेल ते भेटेल आणि तुम्हाला तिथे पूर्ण डाऊट क्लिअर होतील. सो घाबरण्यासारखं काही कारण नाही. यस, त्याच्यानंतर काही डाऊट आला तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही त्याही तुमच्या रिझॉल्व्ह करू. अजून रिझल्ट आता सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचाही रिझल्ट लागेल, त्या रिलेटेडही जे काही अपडेट्स येतील तेही तुम्हाला नक्की सजेस्ट करू. सो मित्रांनो, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कारण त्यांना पण जे डाऊट्स असतील तेही आपण नक्की क्लिअर होतील पुढच्या व्हिडिओमध्ये. मी कारण मुलांना जो डाऊट होता की ग्रेस मार्क आणि कोंडो नेमकी कधी लागतो, किती मार्कांना लागतो, ते पण तुम्हाला आयडिया क्लिअर करणार आहे. पण नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.